आपणाच्या संदेशाकडे वळू. आणि जसं मी सांगितलं की या महिन्याचं जे वचन आहे आणि त्याच्यावरच आपला संदेश आहे. आणि या महिन्याचा जो संदेश किंवा जो आजचा सब्जेक्ट किंवा विषय आहे तो म्हणजे देवाचं पवित्रता किंवा देवाचं जो देव किती पवित्र आहे. आणि याविषयी थोडंसं आपण बोलू, याविषयी थोडा याच्यावर आपण अध्ययन करू. आणि माझी इच्छा आहे की देवाने तुम्हाला या गोष्टी दाखवाव्या. कारण जो प्रीचर किंवा संदेष्टा जो असतो, जे माझं काम आहे फक्त सांगणं, पण दाखवणं हे जे काम आहे ते देवाचं पवित्र आत्म्याचं कार्य असतं. प्रीचर किंवा संदेष्टा फक्त सांगू शकतो, त्या गोष्टी क्लिअर करणे, प्रकट करणे हे काय असतं, देवाचं कार्य असतं. पवित्र आत्मा तुमच्या मनात त्या गोष्टीविषयी काय करतो, त्या गोष्टीचं त्या गोष्टी तुम्हाला सरळ करून तुमच्यासमोर उघड्या करून त्या गोष्टी तुम्हाला तो दाखवितो. आणि म्हणून माझी इच्छा आहे, कारण देव किती पवित्र आहे, मी कितीकही तुम्हाला ओरडून बोलू, जोपर्यंत देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला दाखवत नाही आणि तोपर्यंत दाखवू शकत नाही जोपर्यंत तुमची इच्छा नाही बघण्याची. कारण हे खूप महत्त्वाचं आहे का देव किती पवित्र आहे. कारण जो स्वर्गातला खरा देव, त्याला जेव्हा तुम्ही समजाल की तो काय आहे, तो किती पवित्र आहे, ही जी गोष्ट जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा कुठं तुमचं जीवन बदलेल. कारण आज आपलं काय आहे, प्रत्येक मनुष्य काय करतो, आपल्या विचारांचा देव बनवतो. प्रत्येक मनुष्याचा काय आहे, आपल्या विचारांचा देव. आणि याच्यामुळे काय करतो, प्रत्येक मनुष्य फसतो, त्याचं जीवन बदलत नाही. आणि म्हणून आपल्या कल्पनेपासून, आपल्या विचारापासून जो खरंच स्वर्गाचा देव जो पवित्र आहे त्याला ओळखणे हे खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही त्याला ओळखाल, त्याला समजाल, तेव्हा तुम्हाला तुमची परिस्थिती दिसेल. तेव्हाच तुम्हाला समजेल का तुम्ही काय आहात. कारण काय होऊन जातं, कारण हीच गोष्ट आहे की आपल्याला जो देव जो आहे तो प्रत्येक व्यक्ती आपल्या कल्पनेने बनवतो. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, यशाया 6:3 म्हणतो, प्रत्येक जण दुसऱ्याला हाक मारीत आणि म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे. आणि म्हणून इथे सदैव देवाविषयी तो काय म्हणतो की हा पवित्र पवित्र पवित्र, तीनदा त्या गोष्टीचा तिथे काय केला आहे, त्या वचनातून यशाया संदेष्टा बोलला आहे का देव किती पवित्र आहे. आणि जेव्हा देव किती पवित्र आहे हे तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण किती पापी आहोत. कारण आज काय होतं, प्रत्येक व्यक्तीला देव पाहिजे, असं नाही की मला देव पाहिजे नाही, पण मला असा देव पाहिजे. कसा पाहिजे मी तुम्हाला सांगतो, की जो पहिले माझ्या कुठल्याच वाईटाकडे, पापाकडे नजर ठेवणार नाही. मी जसा राहीन तसा त्याने राहिलं पाहिजे. ठीक आहे, हा काय बोलत आहो आपण, आपल्या कल्पनेचा देव. मी जे करतो, मी जसं वागतो, कारण देव प्रत्येकाला पाहिजे. असं नाही का लोकांना देव पाहिजे नाही, देव हा पाहिजेच. पण कसा पाहिजे भाऊ, मला पाहिजे, मी तुम्हाला सांगतो. पहिले माझं जीवन काहीच बदललं नाही पाहिजे. माझ्या सवयी, माझ्या वागणूक, माझं बोलणं हा बदलणं पाहिजे, असं त्याच्यात असलं पाहिजे. दुसरं, माझ्या ज्या गरजा आहे त्या त्याने भागवल्या पाहिजे, ही दुसरी कंडिशन. तिसरं, की मला आरोग्य, माझं कुटुंब. आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटते की आता मला देवाची गरज आहे, तेव्हा तो पटकन आला पाहिजे, माय काम झालं पाहिजे. तर हा काय आहे, आपण एक आपल्या कल्पनेने बनवलेला देव आहे. हा जो देव जो आपल्या कल्पनेचा आपण जो बनवलेला आहे, तो तुम्हाला तसाच जे तुम्हाला पाहिजे ते देतो. आणि तुम्ही मेल्यानंतर सरळ तुम्हाला तो अनंताच्या नरकात ढकलून देतो. का? कारण तो तसा नव्हताच, तो तुम्ही बनवला. तो काय केला, तुम्ही तुमच्या कल्पनेने बनवला का याला या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होतील. आणि म्हणून मनुष्य हा सदैव मला काय फायदा पाहिजे याच दृष्टिकोनातून देवाची कल्पना आपल्या मनात, आपल्या हृदयात बोलवतो आणि स्वतःच्याच कल्पनेचा देव याला तो पुसतो. समजले? माझ्या स्वतःच्याच कल्पनेचा जो देव आहे हा मला फार आवडतो. तो मला कधीच काही बोलत नाही, तो सदैव मला जसं पाहिजे तसंच ठेवतो आणि तो मला जे पाहिजे ते पुरवतो. हा कुठला देव झाला? हा खरा बायबलचा किंवा स्वर्गातला देव झाला नाही. हा तुम्ही घडवला, हा तुम्ही ठरवला, हा तुम्ही बनवला. आणि म्हणून याच्यामुळे काय होतं, मनुष्य फसून जातो, त्याचं जीवन कधीच बदलत नाही.
आणि म्हणून आजच्या वचनातून जसं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, मी किती काही पवित्र पवित्र देव आहे हे म्हणण्याने तुम्हाला तो किती पवित्र आहे समजणार नाही. म्हणून आज मी देवाला प्रार्थना करतो की देवाच्या आत्म्याने तुम्हाला दाखवावं की तो किती पवित्र आहे. कारण जेव्हा तुम्हाला कळेल की अरे माझ्या कल्पनेचा देव तो नव्हे, तर स्वर्गातील जो पवित्र देव आहे तो जेव्हा तुम्हाला दिसेल आणि मग तुम्हाला कळेल का तुमची आध्यात्मिक स्थिती किती वाईट आहे, आणि मग तुम्हाला समजेल की नाही हा देव आहे, आणि तेव्हा कुठं तुम्ही त्याच्याकडे धावाल आणि त्याला क्षमा मागाल, तेव्हा कुठं तुमचं जीवन बदलेल. नाहीतर आपल्या कल्पनेच्या देवेतच तुम्ही काय होऊन जाल, मरून जाल. आणि म्हणून ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक लक्षात ठेवा, आजचं जे वचन मी तुमच्यासाठी वाचतो, हे वचन जे सांगतं, हे वचन म्हणतं 1 पेत्र 1:15 हे म्हणत आहे, परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा. ही देवाची इच्छा आहे का पवित्र व्हा. का? कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आणि ही देवाची काय आहे, तुमच्यासाठी इच्छा आहे. आज लोकांना किंवा आपल्याला पवित्र ठेवणारा देव नाही पाहिजे, तर काय पाहिजे, मला आनंदित ठेवणारा देव कुठं भेटीन हे सांगा. म्हणून येशू ख्रिस्त असो किंवा जसं मी आज जेव्हा मी टी व्हीवर बघतो किंवा लोक येशू ख्रिस्ताविषयीच्या काय करतात, काही छोट्याशा रेकॉर्डिंग, एखादा व्हिडिओ असतो यूट्यूबवर आणि मोठ्याने असे टाकतात आणि त्यांना खूप आनंद होते का मी काहीतरी येशू ख्रिस्ताविषयी टाकलं. आणि ते बघून मला इतकं वाईट वाटतं, कारण हा जो कल्पनेचा देव हा कसा असतो, काही मुलींच्या मी बघतो स्टेटस आहे की नाही, आणि अशा टाकले असते की देव किती चांगला आहे, मी कशीही असली, मी कशीही वागली तरी माझ्याजवळ येते, किती चांगला देव आहे, हो की नाही. तर हा काय आहे, तुमच्या कल्पनेचा तुम्ही बनवलेला आहे. मी किती की वाईट असली, याचं प्रेम किती छान आहे, म्हणजे मला कधीच सोडत नाही, मी किती दूर जाते, किती दिवस देवाजवळ येत नाही, पण पुन्हा येते आणि तो तिथंच असते. म्हणजे हा जो लाचार देव, जो आपल्या लाचार मनातून बनवलेला देव, याला मनुष्य काय करतात, पुजतात, आणि त्याचंच नाव हा येशू ख्रिस्त आहे माया. आणि हा किती चांगला आहे, माझ्यावर लय प्रेम करतो. इकडे माझं जीवन किती काही वाईट असू द्या, इकडे माझं जीवनात काही वाईट चालू द्या, माझी घाण किती काही असू द्या, पण देव म्हणतो ये रे बाबा तू ये, खूपच चांगला आहे. म्हणून हा लाचार बनवलेला देव, आणि म्हणून हा जो देव आहे हा स्वर्गातील नाही, हा तुमच्या कल्पनेचा देव आहे. कारण आज लोकांना देव काय पाहिजे, जसं तुम्हाला सांगितलं, आनंद देणारा. लक्षात ठेवा, हे वचन हे म्हणत नाही आहे का आनंदी असा कारण मी पण आनंदी आहे आणि तुम्ही खुश असा, हा तो देव नाही. तो काय म्हणत आहे, पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आनंद तुम्हाला तसाच मिळेल जेव्हा तुम्ही पवित्र झाले. देव तुम्हाला हे म्हणत नाही का तुम्ही दुखात असा, पवित्र असा. आनंद, शांती, समाधान जेव्हा तुम्ही पवित्र व्हाल त्या गोष्टी आपोआप येतील. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. आज जगातला देव काय पाहिजे लोकांना, किंवा ज्यांना येशू ख्रिस्त सुद्धा पाहिजे, तो कुठला पाहिजे, फक्त आनंद देणारा, समाधान देणारा, मला जसं पाहिजे तसा ठेवणारा, माझ्यात कुठलाच बदल न घडवणारा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असा कुठलाच देव नाही. तो जो तुम्ही बनवलेला आहे, तुमच्या विचारामध्ये बनवलेला आहे का हा असाच असेल. जेव्हा तुम्ही खऱ्या रीतीने बायबल समजाल आणि वाचाल. दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे जो मनाचा विचारांचा देव जो बनवलेला आहे, तेही लोक बायबल वाचतात, ठीक आहे, पण त्यांना का दिसत नाही का, कारण तुमची ऑलरेडी जे मानसिकता आहे ती अशीच आहे का, हे असंच आहे बा, तुमची मानसिकता हीच आहे. आम्ही कोणाविषयी बोलत आहोत, जे बायबल वाचूनही त्यांना का दिसत नाही, कारण तुम्ही तसं पहिलेच ठरवून घेतलेलं आहे का हे असंच असेल. म्हणून तुम्ही त्याच दृष्टिकोनातून तुम्ही बघता. जसा पिवळा चष्मा तुम्ही घातला, आता तुम्हाला पिवळंच दिसणं आहे का, तुम्ही ऑलरेडी तो मानसिकता तुमची बनवून ठेवलेली आहे. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यामुळे लोकांचं जीवन बदलत नाही. याच्यामुळे जेव्हा लोक ख्रिस्ती म्हणणारे, देव करणारे, मला देव माहीत आहे, पण त्यांच्या जीवनातून असं काहीच नसतं का ते दुसऱ्याने कोणी घ्यावं का, कारण त्यांचं जीवन कधीच बदललं नाही.
आणि असं कधीच त्यांच्यात काही नसतं का एखाद्याला ज्याला देव माहीत नाही त्याला असं वाटावं की नाही याच्यापासून मला काही पाहिजे, कारण त्याला समजतं हे तर मीही करतो, याच्यापेक्षा माझ्यापेक्षा तो वाईट हा आहे. आणि त्याच्यामुळे आपण म्हणून तुम्हाला आतापर्यंत कमीत कमी ह्या इंट्रोडक्शनमध्ये समजला असेल का आपण कुठला देव ठेवला आहे. म्हणून माझी इच्छा आहे की आजच्या संदेशाद्वारे तुम्ही हा कल्पनेचा देव बाहेर सोडून, का कारण जर तुम्ही हा कल्पनेतला देव जर तुम्ही टाकला नाही, हा तुमच्या कल्पनेचा देव जो शैतान तुम्हाला सहाय्य करतो दाखवण्यासाठी तुम्हाला सरळ नरकात टाकेल. तुम्हाला जोपर्यंत स्वर्गातील पवित्र देव समजणार नाही, त्याला तुम्ही हाक मारणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काय होऊन जाईल, तुमचं जीवन बदलणार नाही. तुमच्या डोक्यातला येशू तोच राहील, जसे तुम्ही त्याला काय करता, जसे तुम्हाला पाहिजे त्याने तुम्ही ढाळता. पुढे आपण बघू, काही वचन आपण बघू, कारण देवाने आपल्याला सांगितलं आहे की पवित्र असा. दुसरी गोष्ट एक मी तुम्हाला सांगतो, आजचा संदेश इथे चालू होतं का देवाची इच्छा आहे तुम्ही पवित्र असा. कशासाठी? देवाची इच्छा हे आहे का तुम्ही पवित्र या गोष्टीसाठी असा, कारण जेव्हा तुम्ही पवित्र होता तेव्हाच तुम्ही काय करता, तुम्ही स्वर्गात येऊ शकता. समजून घ्या मी काय बोलत आहो. पहिले आपण बघितलं की देवाने म्हटलंय की पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. दुसरी ही गोष्ट आहे का तुम्ही पवित्र असले पाहिजे, मगच देव तुम्हाला स्वर्गात घेईल. ठीक आहे, म्हणजे आता आपण काय करू, आपण काही चाचणी करणार आहोत, त्याला आपण टेस्टिंग म्हणतो. पहिले काय सांगितलं का तुम्ही पवित्र असले पाहिजे. दुसरं वचन येतं कशासाठी बाबा, हो जर तुझी खरंच इच्छा आहे का मी स्वर्गात देवाजवळ असलो पाहिजे, कारण देव पवित्र आहे, स्वर्गात पाप जाऊ शकत नाही, म्हणून स्वर्ग ही आपल्या कल्पनेचा बनवू नका का इथंही तशाच गोष्टी मी करेन. म्हणून जसा आपल्या कल्पनेचा देव बनवतो तसाच आपल्या कल्पनेचा स्वर्ग बनवू नका, ते नरकात पडाल. म्हणून देवाची इच्छा आहे का तुम्ही पवित्र असा, कारण तो पाप स्वर्गात येऊ देत नाही. आता प्रश्न येतो, आता टेस्टिंग आली पाहिजे, कारण ही टेस्टिंग इथं घडली पाहिजे का बरं, कारण पाप हे स्वर्गात येत नाही. मग मी पापी आहे का मी पवित्र आहे, मग हे कसं मला कळेल. आणि याच गोष्टीसाठी देवाने काय दिले, मनुष्याला नियम दिले. माझी इच्छा आहे की आजचा संदेश खूप सोपा आहे आणि या नियमाद्वारे तुम्ही आणि मी प्रत्येकाने स्वतःला चेक केलं पाहिजे, कारण देवाने हे नियम मनुष्याला याच गोष्टीसाठी दिले आहे. म्हणून ही कंडिशन कधीच विसरू नका, तुम्ही स्वर्गात तोपर्यंत जात ना जोपर्यंत तुम्ही पवित्र होत ना. ते पवित्र कसे तुम्ही व्हाल याच्याकडे आपण पुढे बोलू. आता आपण जे बघत आहोत का मी पवित्र आहे का मग, कारण मी तुम्हाला काय सांगितलं की जसं तुम्ही आपल्या विचारांचा देव आणि विचाराचा स्वर्ग याला थोडं बाहेर काढा आणि आपण बघू की आता देवाने जे चाचणी तुम्हाला दिली आहे का, या टेस्टद्वारे तुम्ही ठरवा की या गोष्टी मी सक्सेस आहे का. जशी एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा दिली राहते आणि त्याच्यावर तो पास झाल्याने त्याचा निकाल ठरतो, तशी आज आपल्यासाठी परीक्षा आहे का या परीक्षेत मी खरंच उतरतो का. जर तुम्ही खरी उतरले धन्यवाद, कारण तुम्ही पवित्र आहात आणि देव तुम्हाला स्वर्गात घेईल. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, जर हे ज्या गोष्टी आहेत जे आपण तुम्हाला मी टेस्ट देणार आहोत, हे टेस्टिंग केल्यावर, ही परीक्षा घेतल्यावर जसं तुम्हाला कळलं अरे हे तर मी करतो, तुम्हाला आधीच मी कॉंग्रॅच्युलेशन देतो, कारण तुम्ही स्वर्गात राहणार. पण जर तुम्ही तसे होणार ना, जर तुम्ही त्या टेस्टमध्ये फेल झाले, मग तुम्ही विचार करा की काय केलं पाहिजे, त्याचा उपाय मी सांगतो. पण लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं, स्वर्गात जाण्यासाठी तुम्ही पवित्र असले पाहिजे आणि यासाठी देवाने काय दिले आहे, नियम दिले. आता या नियमाविषयी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा देवाने जो बायबल दिला, हा देवाचा शब्द जो दिला गेला, हा कसा दिला गेला का देवाचे जे संदेश ते आहे, देवाने त्यांना पवित्र आत्म्याच्या साहाय्याने त्यांना आशीर्वादित केलं आणि देवाची इच्छा त्यांनी आपल्या हाताने लिहिली. देवाने फक्त त्यांचा उपयोग करून घेतला, पण देवाने त्यांना सांगितलं की मनुष्यासाठी हा बायबल दे. हे झालं पूर्ण बायबलविषयी. पण देवाच्या ज्या 10 आज्ञा आहे त्या तशा नाही आल्या. म्हणजे हे असं नाही झालं का मोशेला जो संदेष्टा ज्याला देवाने आज्ञा दिल्या का मी सांगतो तसं लिही,
कारण याचं गांभीर्य समजून घ्या. या 10 आज्ञा एक वचन सांगतं, निर्गम 31:18, याप्रमाणे देवाने सिनाय पर्वतावर मोशे बरोबर आपले बोलणे संपवले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या 2 दगडी पाट्यांचे आज्ञापट त्यास दिले. म्हणजे इथे काय सांगतो देव, आपल्या बोटाने लिहिलेल्या. आता याचा अर्थ हा होत नाही का देवापाशी हात आहे तो बोटाने लिहून आला. याचा अर्थ हा होतो की देवाने हे स्वतःहून तुम्हाला दिलं आहे. हे बायबल मनुष्यापासून देवाने लिहून घेतलं. पण ज्या 10 आज्ञा याच्यातून तुम्हाला त्याचं सिरियसनेस समजलं पाहिजे का. हे देवाने जसं बाकीचं बायबल मी सांगतो तू लिहून घे तसं नाही. या 10 आज्ञा किती महत्वाच्या की देवाने तुम्हाला दिल्या, त्याने स्वतः दिल्या. त्याने स्वतः त्या बोटाने वचन सांगतं की लिहून मोशेला दिल्या की या तू जगाला दे. आता या कशासाठी दिल्या की आपल्याला कळावं का देवाचा जो पुत्र आहे हो की नाही, त्याच्यापासून ज्या आज्ञा आपल्यापाशी आल्या आहेत, देवापासून ज्या आज्ञा आहेत त्या आपल्याला कळाव्या. म्हणून आपण पहिली आता तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही हे कधीच विसरू नका. ह्या संदेश ऐकत असताना कंडिशन काय आहे का तुम्ही पवित्र असले पाहिजे, ही आपली चाचणी आहे. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट इथे आपण जे बघणार आहोत, पहिलं आपण चाचणी करू. पहिलं आज्ञा काय आहे, माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत. ही देवाची आज्ञा आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, हे ज्या आज्ञा आहेत ह्या शारीरिक नसतात, ह्या शारीरिक प्लस आत्मिक सुद्धा असतात. त्या कशा आहे मी तुम्हाला समजून सांगतो. माझ्या खेरीस तुला दुसरे देव नसावे याचा अर्थ हा होतो की देव म्हणतो की तुम्ही कधीही माझ्या खेरीस जो स्वर्गातील जो देव आहे त्याच्याशिवाय तुम्ही कुठल्याच गोष्टीला देव म्हणू नये. आता देव म्हणजे फक्त एखाद्या स्वर्गातील देवाला देव म्हणणे नव्हे. तुम्ही आपल्या मनात ज्याही गोष्टीसाठी सगळ्यात जास्त ज्या गोष्टीवर प्रेम करता तो तुमचा देव झाला. तो तुमचा पैसाही असू शकतो, ते तुमचं कुटुंबही असू शकतो, तुमची प्रॉपर्टी असू शकतो. म्हणून पहिला नियम जो आहे, देव म्हणतो की माझ्या खेरीस तुला दुसरा कुठलाही काय देव नसावा. आणि माझी इच्छा आहे का तुम्ही हे सगळे नियम जे आपण ऐकत आहोत हे काय करावं, आपण चेक करावं. दुसरं, तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. म्हणून हे काय झाली आपल्यासाठी दुसरी आज्ञा. सगळ्यात मोठी आज्ञा देवाने काय सांगितली का तू कुठलीच कोरी मूर्ती, कुठलीच गोष्टीची तू काय कर, मूर्ती करू नको. आणि ही देवाची तुमच्यासाठी आज्ञा झाली. आणि हे करत असताना माझी इच्छा आहे का तुम्ही स्वतःला चेक करावं की कधी तुम्ही कुठल्या मूर्तीला नमन केलं का. कारण ही देवाची आज्ञा आहे आणि देवाची इच्छा आहे का ही गोष्ट तुमच्या जीवनात जी आहे हे होऊ नये. म्हणून तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस. तिसरं, तुझा देव परमेश्वर याचे नाव तू व्यर्थ घेऊ नकोस. म्हणजे कधी तुमच्या जीवनात अरे बापा, अरे देवा, ओ माय गॉड या गोष्टी तुम्ही वापरल्या आहे का. तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी कुठलाही व्यक्ती घेतो तो स्वर्गातील देवाचं नाव व्यर्थ घेतो. ही तिसरी आज्ञा. माझी इच्छा आहे का तुम्ही या गोष्टीकडे की खरंच तुम्ही पाळता का. चौथी आज्ञा, शब्बात दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव. म्हणजे सदैव शब्बात आपल्यासाठी रविवार हा पवित्र आहे, हा तुम्ही पवित्र पाळता का. तुम्ही चर्चमध्ये असता का, असताना देवाकडे तुमचं मन पवित्रतेने देवाचे वचन ऐकता का. पाचवं, आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. तुमच्या आयुष्यात तुम्ही सदैव आपल्या आई वडिलाचं सदैव ऐकलं का. जेव्हा लहान असेपासून तर ते मरेपर्यंत सदैव त्यांच्या आज्ञेखाली तुम्ही राहिले का. सहावं, खून करू नकोस. खून करू नकोस म्हणजे शारीरिकरित्या सुद्धा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही एका व्यक्तीचा राग करता तुम्ही त्याच्यासाठी, कारण हे जे नियम आहे हे आत्मिक आहे, हे शारीरिक नाही. तुम्ही कुठल्या व्यक्तीचा इथे बसले असताना राग करता का, किंवा तुम्ही लाईफमध्ये कोणा व्यक्तीचा राग केला का. कारण जेव्हा तुम्ही राग करता देवाचं वचन सांगतं तू त्याला आपल्या हृदयातच खतम केलेलं आहे, म्हणून तू त्याला ऑलरेडी मारलेला आहे. सातवं वचन, व्यभिचार करू नकोस. तुम्ही तुमच्या बायकोशिवाय कधी कुठल्या दुसऱ्या स्त्रीला वाईटाने बघितलं का.
तुमचे फोन, तुमचे टीव्हीज, तुमच्या या सगळ्या गोष्टीत कधी तुम्ही या गोष्टी केल्या आहेत का की नाही माझ्या बायको सोडून मी कुठल्या स्त्रीला वाईटाने बघितलं नाही. आठवं, चोरी करू नकोस. तुमच्या जीवनात कधी ही जी गोष्ट तुमची नाही ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला आहेस का? चेक करा या सगळ्या गोष्टी. का आपण चेक करत आहोत? कारण माझी इच्छा आहे का तुम्ही पवित्र असले पाहिजे. तुमच्यापासून या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. हो, हे झालं, हे नाही करत, हे नाही करत, हे नाही करत. कारण जर असं असलं म्हणजे तुम्ही पवित्र आहात. म्हणून 9, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस. तुमचे जे शेजारी आहे त्यांच्याविषयी तुम्ही कधीच कुरकुर केली नाही का? त्याच्याविषयी तुम्ही वाईट बोलले नाही का? तुम्ही चेक करा. तू आपल्या शेजाऱ्याचा लोभ धरू नकोस. तुम्ही शेजाऱ्यापाशी ज्या गोष्टी आहेत त्याचा हेवा कधी केला आहे का? त्याच्याविषयी की अरे ही गोष्ट मला भेटली पाहिजे, ही गोष्ट मी घेतो. या देवाने 10 आज्ञा तुम्हाला दिल्या. आता या 10 आज्ञा जेव्हा तुम्ही जर वाचल्या असेल आणि जर तुम्हाला समजलं असेल की अरे हे तर सगळ्याच पाळतो, हे तर काहीच नाही, मी कधीच मोडल्या नाही, तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. का? कारण तुम्ही पवित्र आहात. देवाने जी आज्ञा दिली आहे का पवित्र असा, कारण मी पवित्र आहे, तुमच्यामध्ये हे पूर्ण झाली. पण जर ही आज्ञातली एकही आज्ञा जर तुम्ही मोडत असाल, आणि मला माहित आहे की एक नाही या सगळ्या 10 आज्ञा मनुष्य मोडतो. दुसरी गोष्ट, या 10 आज्ञा मोडण्यासाठी तुम्हाला कोणी शिकवलं नाही. हे तुमच्यातच सगळ्या गोष्टी आपोआपच येतात. कारण आपला जन्म पापातच आहे. आणि म्हणून या 10 आज्ञा देवाने तुम्हाला यासाठी दिल्या की आपल्याला कळावं की हो मी हे करू शकतो का, मी पापी आहे. लक्षात ठेवा, आपला विषय काय आहे? देव म्हणतो पवित्र असा कारण मी पवित्र आहे. जोपर्यंत तुम्ही पवित्र नाही तोपर्यंत तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. देवाने तुम्हाला 10 आज्ञा दिल्या आहेत हे आपण आता चेक करून बघितलेलं आहे. जसा डॉक्टर तुमची टेस्ट घेतो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, हे रिपोर्ट आजच जनरेट होऊन तुमच्या हृदयात छापल्या गेले आहे. हो की नाही? हे रिपोर्ट तुमच्यापाशी आलेले आहेत. कारण मी टेस्ट वाचली, तुमच्यापाशी काय झाले? रिपोर्ट जनरेट झाले. अरे हे तर माझा रिपोर्ट आहे. आता तुम्ही पवित्र आहात नाही आहात हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे तुम्हाला माहीत आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त रिपोर्टच नाही. आता रिपोर्ट जेव्हा निगेटिव्ह आलेत, आता रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर त्याची पुढची गोष्ट काय आहे? कारण जसं आता रेवॉन बिमार झाला की नाही, डॉक्टर रिपोर्ट घेतील, टायफॉइड असला तर त्याला काय देतील? त्याच्यावर काय उपाय आहे. पण उपायच्या आधी जर उपाय केला नाही मग काय होणार आहे ते आपण बघणार आहोत. तसं जर तुमचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असतील मग काय आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रोमकरासपत्र 6:23 म्हणतं कारण पापाचे वेतन मरण आहे. म्हणजे जर तुमचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे, पहिली गोष्ट ह्या नियम यातला एकही जर मोडला तर तुमचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे आणि तुम्ही पापी आहात. त्याचं वेतन म्हणजे त्याची शिक्षा मरण आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मला जसं जसं सत्य समजतं आणि मी काय करत असतो, जितका अभ्यास करतो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, तोच माझं कार्य असतं. पहिले मला वाटायचं मरण म्हणजे फक्त आपण जेव्हा शरीराने मरतो आणि नंतर जातो तसंच नव्हे, तर हे मरण म्हणजे हा इंग्लिश शब्द जो आहे किंवा ग्रीक शब्द हा सेपरेशन म्हणजे काय की देवापासून तुम्ही कंप्लीट विभक्त. याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो. जसा माझा मुलगा आणि मी, आता आम्ही दोघं समजून घ्या एका घरात आहोत. आमचा काहीतरी मनमुटाव झाला, समजा तो माझ्या संग आता काही बोलत नाही आणि माझा आणि त्याचा काही राग झाला, पण तरी तो घरात आहे. माझ्या घरातले जेवढ्याही गोष्टी आहे, पाणी, खाणं, कपडे, लत्ता, सगळ्या गोष्टीचा फक्त आमचा जो आहे तो आपसात पटत नाही. पण तो काय घरातले सगळे गाडी घे, हे घे, ते घे, पण बोलत नाही माझ्या पोरगा माझ्या संग. हो की नाही? हे आपण माहित का? आणि प्रत्येक घरात या गोष्टी चालतं. माझ्या घरात चालत नाही पण या गोष्टी चालतात. पण असेच जेव्हा आपण या जगात असतो, देवाचे आपण शत्रूच आहोत कारण तुम्ही हे नियम मोडता. ठीक आहे, पण देवाचे आशीर्वाद तुम्हाला तसेही आहे. तुम्ही उठता, तुम्हाला आरोग्य आहे, तुम्ही श्वास घेता, तुम्हाला हे प्रकाश जो दिसतो याचे तुम्हाला जो व्यक्ती देवाशिवाय गेला त्याला कळेल का हा दिवसाचा प्रकाश किती मोठा असतो, हा किती आशीर्वादित असतो. म्हणून देवाने या ज्योती बनवल्या, सूर्य आणि चंद्र. तर ह्या सगळ्या गोष्टी देवाचे शत्रू असताना, देवापासून दूर असतानाही आपल्याला हे आशीर्वाद या जगात मिळतात. आपल्याला आनंद आहे, आपल्याला कुटुंब आहे, आपल्याला श्वास घेतो, आपल्याला आरोग्य आहे, आपल्याला पैसा आहे, आपल्याला अन्न आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी आनंद या जगात आहे. पण जेव्हा आपण मरतो, या सगळ्या गोष्टीतून आपण निघतो,
देवापासून सेपरेशन किंवा देवापासून निघणे, तो व्यक्ती जेव्हा निघतो, आता हा प्रकाश, आनंद, सगळ्यात मोठी जे तुमच्यापाशी आज जे आहे, देवाचे आपण शत्रू असतानाही काय का इच्छा जे तुम्ही कशीही बजावण्यात आणता, म्हणजे तुमच्यावर कोणी लादत नाही. कुठलाही तुम्ही बघितला का, लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत कुठल्याही व्यक्तीची इच्छा तुम्ही बदलू शकत ना, तो स्वतः जे त्याला पाहिजे ते करतो. तर ही सगळे काय आहे, देवाचे आजही देवाचे शत्रू असताना आपल्याला आशीर्वाद आहे. आता काय होतं, पापाचे वेतन मरण म्हणजे काय का, तो व्यक्ती जेव्हा निघतो, आता हे सगळं घेतल्या जातं. समजलं, मी मुलाचं उदाहरण तुम्हाला दिलं, तो माझा मुलगाच आहे, आम्ही एका संग बोलत नाही, मनमुटाव आहे, पण आशीर्वाद सगळे त्याला मिळतात, कारण तो आपल्या बापाच्या घरात आहे. त्याला घराच्या बाहेर नाही काढलं. जेव्हा मी त्याला घराच्या बाहेर काढून टाकीन, हो की नाही, आता त्याला समजेल पाणी नाही, खायला नाही, कपडे नाही, बाप नाही, काहीच भेटत नाही, रस्त्यावर आलो. समजले परिस्थिती काय होऊन जाईल. आता घरात आहे, बापासंग बोलत नाही, तरी मजा सगळीच आहे, सगळ्या गोष्टी भेटतात, पण जेव्हा बाप म्हणतो चल बाहेर निघाता, तुझं खूप झालं, आता त्याला समजतं परिस्थिती काय झाली, आता त्याला समजतं की मी रस्त्यावर कसा आलो. हीच परिस्थिती आता तुम्ही विचार करा की आपण देवाचे आशीर्वाद घेत आहो, तरी देवाचे आपण शत्रू आहो, आणि मरणानंतर आपण काय होतो, देवापासून सेपरेट होऊन जातो. आता हे जे सगळ्या गोष्टी तुम्ही बघता, म्हणून फक्त मरणच नव्हे तर त्याच्यापासून जे सेपरेशन होतं, म्हणजे देवापासून जे तुम्हाला आता या जगातून बाहेर काढण्यात येतं आणि तुम्हाला अशा जागी टाकण्यात येतं, आता हा प्रकाश, हा आनंद, हा जे तुमची इच्छा, या सगळ्या गोष्टी आता तुमच्यापाशी काहीच राहत नाही. कारण काय केलं, बापाने बाहेर काढून टाकलं. फक्त एवढंच नव्हे तर नंतर काय होतं, त्या व्यक्तीला पुन्हा आणलं जातं आणि देव म्हणतो की तुझ्या मुखातून आणि तुझ्या शरीरातून केलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी तुला न्याय द्यावा लागेल. तुम्ही माना ना माना, तुम्हाला या म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मग एक विचार करा, एका क्षणासाठी, जरी तुम्ही विश्वास ठेवत नसाल, की जर खरंच तुम्हाला स्वर्गातील देव कळला असेल आणि जर त्याच्याविषयी आपल्याला जर भीती असेल, आपलं जीवन पूर्णच बदलून जाईल. कारण जेव्हा तुम्हाला कळतं की माझ्या वागणुकीची शिक्षा आहे, तुम्ही खरंच ती गोष्ट कराल का? नाही, तुम्ही करणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपण जो देव बनवलाय तो आपल्या कल्पनेचा, आणि आपल्या कल्पनेचा देव तुम्हाला कधीच भीती देत नाही. समजले. आणि म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीला काय करतो, तो काय करतो, शिक्षा देतो. आणि नंतर दुसरं मरण कधी, जर हे तुमचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तुमचे जेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आले असतील, या 10 आज्ञा तुम्ही फेल झाले असतील, तुमची त्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट ही आहे. तुमच्याविषयी 16, मी माझ्याविषयी सांगतो, कारण माझे रिपोर्ट तर मी दाखवू शकतो, नाही दाखवलंही पाहिजे, कारण मी पास्टर आहे, हो की नाही. माझे रिपोर्ट या सगळ्या गोष्टीत काय होते, निगेटिव्ह. माझ्यासमोर तुला इतर कोणते दुसरे देव नसावेत, हो पैसा, या सगळ्या गोष्टी सगळ्याच होत्या. तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस, हो येशू ख्रिस्ताची, मरियेची, ज्याची मनान त्याच्या मूर्त्या मी केला. तुला देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, हो सदैव मला फॅशन वाटायचं, ओ माय गॉड, अरे खूपच चांगलं वाटतं इंग्लिश बोलताना, हो याचाही मी दोषी होतो. शब्बात दिवस पवित्र, हो सदैव मी चर्चमध्ये नव्हतो. आपल्या बापाचा आईचा मान राख, नो मी कधीच, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या आई बापाचा मान राखला नाही. खून करू नकोस, हो मी खूप साऱ्या लोकांना काय केलं, त्यांच्याविषयी राग करत होतो. व्यभिचार करू नकोस, हो खूपदा मी व्यभिचार केला. चोरी करू नकोस, हो खूपदा मी चोरी केली. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, हो खूपदा या गोष्टी सहज मी केल्या. तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध लोभ धरू नकोस, हो खूपदा मी लोभ धरला. म्हणून मी माझे रिपोर्ट तुम्हाला सांगतो, हे निगेटिव्ह होते. नाही, मी उलटं बोललो, मला वाटते पॉझिटिव्ह होते. म्हणजे या सगळ्या गोष्टी मी केल्या, या सगळ्या गोष्टी माझ्यात होत्या, या सगळ्या गोष्टी मला दिसल्या का, हो हे पापी मी आहो. आता तुम्ही पुन्हा विसरू नका, याचा अर्थ तुम्ही मग आता, म्हणजे मी माझ्याविषयी बोलत आहे, कारण तू या सगळ्या गोष्टीचा दोषी जर आहे म्हणजे तू पापी आहे. मग आता पण देवाची रिक्वायरमेंट कधी बदलली नाही, कारण देवाने सांगितलंय की पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. आणि तुम्हाला कळलं की हा व्यक्ती पवित्र नाही, कारण याच्या सगळ्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आला आणि हा दोषी आहे. आणि मग तुम्हाला समजतं की तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टीची शिक्षा काय आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळेल की हो या सगळ्या नियमाचा मी दोषी आहे,
याची शिक्षा पापाचे वेतन आहे, मरण आहे. तुम्हाला शिक्षेविषयी मी सांगितलं. देवापासून विचार करा. एकदा एका सेकंदासाठी जरी तुम्ही विचार केला की तुम्हाला घरातून बाहेर काढणं, तसं या जगातून बाहेर काढणं आणि तुम्हाला कुठली संधी न देणं, ही जेव्हा गोष्टीविषयी खरंच तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला कळेल की मग आता मार्ग काय. कारण मी पवित्र नाही. जसं मी माझ्याविषयी सांगितलं, मी ह्या 10 आज्ञा मोडल्या आहे. मला क्लिअर माहीत आहे की या सगळ्या मी मोडल्या आहेत. मग याच्यातून काय. आणि तेव्हा मला कळलं की देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त पाठवला. का नितीन, या तुझ्या 10 आज्ञा तू आपल्या जीवनात रोज मोडतोस, रोज या गोष्टी करतोस. आणि तेव्हा जेव्हा मला कळलं की आहा, हे देवाचं प्रेम माझ्यासाठी आहे. कारण देवाचं वचन सांगतं, रोमकरासपत्र 5:8, आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. या देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो. आणि तेव्हा जेव्हा मला कळलं की हा नितीनसाठी, तसेच तुम्ही जे व्यक्ती आहात, तुम्ही जर या 10 आज्ञा मोडल्या असाल, कारण देवाचे वचन सांगतं की एकही खरा नाही, सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत, एकही स्वतःच्या कार्यामुळे स्वर्गात जाऊ शकत नाही. आपण या 10 गोष्टीचे दोषी आहे. आणि म्हणून देवाने आपला पुत्र पाठवला, जो याच पापाची शिक्षा जे तुम्ही घेणार आहात, जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत ना, त्या पापासाठी तो येशू ख्रिस्त मारण्यात आला. आणि जेव्हा मी त्याला म्हटलं की येशू माझा आत्मा वाचव, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कधीच विसरू नका. मी आपला शब्द बदलणार नाही का तुम्ही पवित्र असले पाहिजे. आतापर्यंत आपल्याला काय कळलं, अरे मी तो दोषी आहे, ही गोष्ट तशीच राहील. तुम्ही पवित्रच असले पाहिजे. मग हे होतं कसं. मग जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक माराल, देवा माझा आत्मा वाचव, मी पापी आहे, मी मरेल, तुझ्यापासून दुरावल्या जाईल, माझी संधी संपून जाईल. आणि जेव्हा तुम्ही त्या स्वर्गातील देवाला हाक माराल, तो पवित्र आहे, तो तुमचे पापाची शिक्षा स्वतःवर घेईल, त्याचा पवित्रपणा तुमच्यात टाकेल. आता स्वर्गातील देव जेव्हा माझ्याकडे बघतो, त्याला नितीन हा 10 आज्ञा मोडणारा पापी दिसत नाही. त्याला काय दिसतो, देवाचा पुत्र. मागच्या महिन्याचं वचन, ज्याच्यापाशी पुत्र आहे त्याच्यापाशी जीवन आहे, ज्याच्यापाशी पुत्र नाही त्याच्यापाशी जीवन नाही. मी पवित्र नाही, रिक्वायरमेंट कधीच बदलली नाही, पण देवाच्या पुत्राद्वारे मला पवित्रता भेटली. पवित्र असा कारण मी पवित्र आहे. जेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा देव माझ्याकडे बघतो, त्याला नितीन इंगळे दिसत नाही, त्याला त्याचा मुलगा जो पवित्र आहे तो दिसतो. कारण त्याच्या पुत्राद्वारे ती पवित्रता मला भेटली. माझ्या जी पापाची शिक्षा, जो दोषी तुम्हाला नितीन कळला, तो त्याने स्वतः घेतला आणि एक नवीन नितीन त्याच्या पवित्रतेत निर्माण केला. आणि हेच तुम्हा प्रत्येकासोबत घडलं पाहिजे. आणि हेच जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता की हो, मला तुझ्यापासून दुरावायचं नाही, मला माझ्या पापाची शिक्षा घ्यायची नाही, मला कळतं मी पापी आहे, या सगळ्या 10 आज्ञा मी मोडल्या आहेत, याच्यातली एकही अशी नाही जी मी ठेवली आहे. आणि तुझी इच्छा आहे का पवित्र असा. स्वर्ग ही पवित्र जागा आहे आणि पाप तिथे जाऊ शकत नाही. मग मी काय करू. जेव्हा तुम्हाला हे कळेल, मग मी काय करू, हो मी दोषी आहे, मी या सगळ्या गोष्टी मोडल्या आहे, तेव्हा देवाच्या पुत्राच्या नावावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, त्याला तुम्ही हाक मारता, तो काय करतो, ये माझ्याजवळ, दाखव तुझे पाप. तो बघतो, तो म्हणते हे किती वाईट आहे, दे तरी मी घेतो. तो पवित्र देव सगळ्या घेतो, त्याला क्रूसावर टांगतो आणि तो म्हणतो हे घे. जसे आपण एकामेकाचे कपडे बदलतो, तो त्याचे पवित्र वस्त्र तुम्हाला देतो. हे म्हणतो तू हे घे. म्हणजे स्वर्गातील देव जेव्हा तुला बघेल, त्याला तू नाही तर मी दिसेल, पुत्र दिसेल, पवित्रता दिसेल. पण ही पवित्रता तुझी नाही, हे मी तुला दिलेली आहे. आणि तुम्हाला याची जाणीव राहील. म्हणून मी तुम्हाला जे सांगत होतो, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, मग जेव्हा तुम्हाला कळतं की अरे हे पवित्र, हे कपडे माय नाही, हे माझे नव्हे, हे देवाचे आहे, हे त्याने मला दिले आहे,
मग काय करता तुम्ही? या कपड्यावर कधीच डाग आता नाही येऊ देईन मी. का? कारण तुम्हाला समजतं की मी फक्त वाचलोच नाही, देवाने मला पवित्रता दिली आहे. मग तुम्ही पवित्र जीवन जगता. हे आपोआपच तुमच्यातून येतं, कारण तुम्हाला समजतं की हे माझं नाही, हे त्याने दिलं. मी तर भिकारी होतो, मी तर मरणार होतो, माझं तर अनंताच्या नरकात गेलो असतो, पण त्याने ते अदली बदली केली. माझे पाप त्यानं घेतले, त्याचा पवित्रता माझ्यात टाकली. आता मी या कपड्यावर डाग नाही येऊ देत. पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे तो देव आहे. आणि हे देवाचे वचन मी तुमच्यासाठी सांगितले आहे. जर या देवाच्या वचनावरही तुमचा विश्वास नाही, जगातली कुठलीच गोष्ट तुम्हाला कधीच वाचवणार नाही. इम्पॉसिबल आहे. तुम्ही तुमचा आत्मा विकला आहे, तुम्ही आपलं जीवन विकलेलं आहे, तुम्ही नरकासाठी रेडी आहात. जर काय बोललो, या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे हे तर तुम्हालाही माहीत आहे. का देवापेक्षा मोठं नाही हे तर जो नास्तिक आहे त्यालाही माहीत आहे. पण जर तुम्हाला तुमचा विश्वास का देव मला वाचू शकतो या गोष्टीवरही नाही, जगातली कुठलीच गोष्ट तुम्हाला वाचू शकत नाही. पण जर तुम्हाला कळलं असेल या वचनाचं गांभीर्य, का माहीत आहे का? कारण जर तुम्हाला हे नियम समजले असतील, तुम्हाला दोषी कळला असेल, तर तुम्हाला हे समजलं असतील का स्वर्गातला देव किती पवित्र आहे. आणि तुम्हाला कळलं असेल की आता मी जाऊ शकत नाही, पण त्याची कृपा, कारण देवाने आपला एकुलता एक पुत्र कशासाठी दिला? की कारण जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. ज्याच्यापाशी पुत्र आहे त्याच्यापाशी जीवन आहे, ज्याच्यापाशी पुत्र नाही त्याच्यापाशी जीवन नाही. आपल्या कल्पनेचा देव बनू नका. स्वर्गातील जो देव आहे, ज्याला तुम्ही हाक माराल, तो तुमचं जीवन ट्रान्सफॉर्म करून टाकेल. कधी? जेव्हा तुम्हाला कळेल का हो मी दोषी आहे आणि देवाला या गोष्टी चालत नाही तर तुम्ही आपल्या कल्पनेचा देव, कल्पनेचा स्वर्ग जो तुम्हाला नरकात टाकून देईल. जर हा संदेश, आजचे वचन तुम्हाला समजले असेल, देव प्रत्येक रविवारी तुमच्या संग बोलत असेल, तुम्हाला जर प्रत्येक वेळे कन्व्हिक्ट होत असेल, संधी जाऊ देऊ नका. कारण तुम्ही पवित्र झाल्याशिवाय स्वर्गात जाऊ शकत नाही. तुम्ही स्वतःहून पवित्र होऊ शकत नाही. म्हणून देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. आपण प्रार्थना करू, आपल्या मानाखाली घालू. हा संदेश काहीच कामाचा नाही जर तुमचं जीवन बदललं नाही किंवा तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य समजलं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे वचन देवापासून तुम्हाला दिलं गेलं. देवाने तुमच्यासाठी हे वचन दिलं या गोष्टीसाठी का तुम्हाला सत्य कळावं, सत्य तुम्ही ओळखावं आणि सत्य स्वीकारावं. कारण या तिन्ही गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही वाचणार ना. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जगातली सगळ्यात मोठी गोष्ट हा देव आहे. पण तुमचं जर त्याच्या वचनावरही विश्वास नसेल, तुम्हाला कोणीच या जगातला व्यक्ती वाचू शकत नाही, कुठलीच गोष्ट वाचू शकत नाही. कारण जो सर्व समर्थ्य स्वर्गातला देव, जो पवित्र 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 आहे, त्याच्या शब्दावरही तुम्ही विश्वास ठेवला नाही. पण जर तुम्ही बदलणारे असाल, पण तुमची इच्छा असेल, हे जे नियम आपण मांडले, हे नियम यासाठी देवाने तुम्हाला नाही दिले का तुम्ही पाळा, हे तुम्ही पाळूच शकत नाही. यासाठी का तुम्हाला कळावं की हो त्या स्वर्गातील देवासमोर मी दोषी आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या स्वर्गातील देवाला हाक माराल, हो देवा मी दोषी आहे, मला हे नियम समजले, हे सगळे मी तोडतो, रोज मी मोडतो. देवा माझा आत्मा वाचो, माझ्या देवा मी दोषी आहे. पवित्र देवा माझ्या प्रभू माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचो. होय परमेश्वरा माझी क्षमा कर. जेव्हा आपल्या पापाच्या क्षमेसाठी तुम्ही त्याला हाक माराल, विश्वास ठेवाल की देवाने आपला पुत्र यासाठी दिला का हे माझे जे पाप जे आज मला दिसले, हे जे 10 नियम जे आज मला कळले की या सगळ्या गोष्टीचा मी दोषी आहे आणि या दोषीची शिक्षा जे आहे ते मरण आहे, देवापासून अनंतासाठी विभक्त होणं आहे. हा जो जीवनाचा मी उजीड, हे ज्या सगळ्या गोष्टी बघतो, या सगळ्या गोष्टी काढल्या जाईल आणि अनंतासाठी मी देवापासून विभक्त होईल. नंतर न्याय आहे, नंतर दुसरं मरण आहे
आणि अग्नीच्या सरोवरात मला टाकलं जाईल. आणि या गोष्टीपासून तुमची इच्छा असेल का मी वाचलो पाहिजे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे का देव तुमच्यावर प्रेम करतो. या सगळ्या नियमाचा दोषी मी होतो. या सगळे नियम मी पण मोडले. पण मी ज्या दिवशी ख्रिस्ताला हाक मारली, माझी क्षमा कर, मी स्वर्गातील देव प्रभू तुझ्यासमोर मी दोषी आहे, मी जेव्हा त्याला हाक मारली त्याच वेळेस त्याने हाक माझी ऐकली. त्याने माझे सगळे पाप स्वतःवर घेतले आणि त्याचा पवित्रपणा माझ्यात टाकला. आज देव जेव्हा माझ्याकडे बघतो त्याला पापी नितीन दिसत नाही, तर त्याला देवाचा पुत्र दिसतो, म्हणून तो मला स्वर्गात घेईल. आज तुम्ही त्यातले असाल, तुम्हाला कळलं असेल की हो मी दोषी आहे. प्रश्न हा आहे का तुम्ही त्याला हाक माराल का? तुम्ही त्याला विश्वासाने हाक माराल का? जर तुमचं हृदय तुम्हाला सांगत असेल की हो मी दोषी आहे, कारण कुठलाच व्यक्ती हे नियम पाळू शकत नाही, कारण देवाचं वचन सांगतं एकही खरा नाही. कोणीच असा नाही ज्याला देव पाहिजे, कोणीच असा नाही जो देवाचे नियम पाळू शकतो. आणि म्हणून देवाने आपला पुत्र पाठवला. जेव्हा तुम्ही त्याला हाक माराल, येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवतो मी दोषी आहे, मी पापी आहे, माझ्या पापाची शिक्षा मरण आहे, पण प्रभू तू माझ्यासाठी मारण्यात आला, होय प्रभू तू गाळण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, हे सगळं तू माझ्यासाठी केलं, या सुवार्तेवर मी विश्वास ठेवतो. होय प्रभू माझा आत्मा वाचव, होय प्रभू माझी क्षमा कर माझ्या राजा. ही जेव्हा छोटीशी प्रार्थना तुम्ही अंतःकरणाने देवाला हाक मारता, मी तुम्हाला सांगतो हे देवाचे वचन सांगत असताना देवाचं साह्य मला होतं. पण तुमचं हृदय तुम्ही उघडत असाल, त्याला हाक मारा, देवाची उपस्थिती इथे आहे, तो वाट बघत आहे, त्याची इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, येशू माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते. जेव्हा विश्वासाने हे प्रार्थना तुम्ही करता, देव त्याच वेळेस स्वर्गातून ती प्रार्थना ऐकतो, नवीन जन्म तुम्हाला देतो, नव्याने जन्मलेला व्यक्ती तुम्ही होता, त्याचा पुत्र तुमच्यात येतो, तुमच्यामध्ये राहतो, ही गोष्ट रिअल होते. आणि देव जेव्हा तुम्हाला बघतो, तो तुमचे पाप नव्हे तर त्याच्या पुत्राचं पवित्रता बघतो. आणि मग तुम्हाला समजतं की हो मी आज का पवित्र आहे, का देवाने मला वाचवलं. देवाची आज्ञा तुम्हाला कळतं की पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. तुम्ही स्वतःमुळे कधीच पवित्र होऊ शकत नाही. आपल्या जीवनाचं तुम्ही चेक करा, तुम्हाला दिसेल. प्रामाणिक कमीत कमी स्वतःसाठी तरी व्हा, कमीत कमी स्वतःच्या आत्म्यासाठी तरी प्रामाणिक व्हा, दुसऱ्यांसाठी नव्हे. तर तुम्हाला समजेल का हो मी तो दोषी आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळलं असेल तर मग काय तुम्ही डिसिजन घेता. तुमची इच्छा आहे का आपला आत्मा व्यर्थ व्हावा, तुमची इच्छा आहे की मी देवापासून दूर जावं. पण जर तुमची इच्छा आहे की नाही मी देवाजवळ यावं, माझी इच्छा आहे की मी वाचलो पाहिजे, तुम्ही त्याला हाक मारा. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो माझ्या राजा. धन्यवाद मानतो हे जीवनाचं सत्य प्रभू तू मस्सारख्या पाप्याला दाखवलं. ओय प्रभू मीही माझ्या कल्पनेचा येशू, कल्पनेचा देव, कल्पनेचा स्वर्ग म्हणून बसलो होतो. पण परमेश्वरा जेव्हा तुझे नियम मला कळले, परमेश्वरा मी दोषी ठरलो माझ्या राजा. आणि प्रभू तू मला सुवार्ता दाखविलीस की प्रभू माझ्या येशू तू आपला एकुलता एक पुत्र मस्सारख्या पाप्यासाठी पाठवला. होय परमेश्वरा धन्यवाद मानतो प्रभू, ज्या दिवशी मी तुला हाक मारली तू माझा आत्मा वाचवला. इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, जे ऑनलाईन जुळले आहे त्या प्रत्येकाच्या हृदयात तू कार्य कर. होय प्रभू हा संदेश तू याचसाठी दिला आहे परमेश्वरा की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. होय प्रभू त्यांच्या हृदयात तू कार्य कर, त्यांना प्रभू त्यांची आत्मिक स्थिती कळू दे माझ्या राजा. होय परमेश्वरा की त्यांनी तुला हाक मारावी, त्यांचं जीवन बदलावं. आणि होय परमेश्वरा त्यांनी त्यांचं नवीन जीवन तुझ्या गौरवासाठी वापरावं. या छोट्याशा चर्चद्वारे अनेक आत्मे वाचतील असं तू होते. धन्यवाद मानतो आजचा संदेश तू दिला. होय परमेश्वरा समज तू दिली, हे वचन मांडण्यासाठी प्रभू मला सहाय्य तू केलं. होय प्रभू मी जाणतोस प्रभू जी प्रार्थना मी केली परमेश्वरा, होय प्रभू माझ्या पवित्र मूल्याने नव्हे तर प्रभू तुझ्या आत्म्याने अनेक लोक समजू शकशील तू किती पवित्र आहे. धन्यवाद मानतो सगळ्या प्रार्थना तू ऐकल्यास. होय प्रभू आजच्या रविवारी दिवशी उभा तू ठेवलास माझ्या राजा, यासाठी का तुझा संदेश सांगावा.
धन्यवाद मानतो प्रभू, गौरवितो तुला. होय प्रभू, इथे जुळलेले प्रत्येक व्यक्ती जे ऑनलाईन आहे त्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो माझ्या राजा. धन्यवाद मानतो. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तो ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला